नक्कीच ओळखलं असणार. मी कोण आहे ते. वय, मी सावित्री. तुमच्यासाठी म्हणजे मी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले. तुम्हाला गंमत सांगू का? आज आहे 3 जानेवारी, माझा जन्मदिवस. तुमच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर माझा हॅपी बर्थडे. नमस्कार, मी आहे ज्योतिराव फुले. तुम्ही आम्हाला स्त्री शिक्षणाचे उद्धारक, पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणारा क्रांती सूर्य आणि शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक म्हणून तुम्ही आम्हाला ओळखता. इतकी वर्षे आम्ही स्त्री शिक्षण, भ्रूण हत्या, स्त्री पुरुष समानता यासाठी काय काय नाही केले. कसा त्रास सहन केला, कसा लढलो झटलो हे तुम्ही पुस्तकातून वाचले असेलच. एवढंच काय तर आमच्या सिनेमातून सुद्धा तुम्ही आम्हाला बघितलं असेलच. पण आम्ही इथं का आलो असेल बरं? आम्हाला तर जाऊन किती वर्ष झाली आहेत, तरी आम्ही आलो ते तुमच्यासाठी. एवढं वर्ष केलेल्या कार्याचं, कष्टाचं तुम्ही काय जाणीव ठेवली हे बघण्यासाठी. अत्यंत कष्टातून आम्ही लावलेल्या स्त्री शिक्षणाच्या रोपाचे आज वटवृक्ष झाला आहे हे पाहून फार आनंद झाला, डोळे भरून आले. पण खरं सांगू का, आमचा स्त्री शिक्षणाचा संकल्प हा स्त्री शिकावी इतकेच मर्यादित होते का? ज्या स्त्रिया समाजाचा 50% भाग आहे त्या पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळावा यासाठी हे आमचे इच्छा होती. झाली का होती पूर्ण? भेटला का स्त्रियांना अधिकार? स्वातंत्र्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात बदल झाला. राजे गेले, महाराजे गेले, लोकशाही आली. पण आम्हाला गुरु मानणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांनी घटनेत लिहिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय हे अधिकार भेटले का स्त्रियांना? हे अगदी खरं आहे की स्वातंत्र्यानंतर मुली शिकल्या, सवरल्या, एकंदर स्त्री शिक्षणाची वाढ झाली. मुली आता समाजामध्ये नोकरी देखील करू लागल्या आहेत. पण अजूनही समाजामध्ये काही सुशिक्षित लोक अडाणी असल्यासारखं का वागतात? ते मुलींना शिकवतात, मोठं करतात, पण त्यांच्यासाठी नाही, तर त्यांना चांगलं घर मिळावं, चांगला नवरा मिळावा म्हणूनच ना. आणि ते म्हणतात ना, ते शिकलेली बाई घर पुढे नेईल. तसंच नाही का? आपल्या तळ हातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या लेकीला बापाला हुंडा द्यावा का लागतो? कारण ती आनंदी सुखी राहावी म्हणूनच ना. पण तरीही कुठेतरी आमचा हुंडा बळी जातो. आमच्यावरती घरगुती अत्याचार होतात. यासाठीच आम्ही तुम्हाला शिकवलं का? अगं साऊ, आजची स्त्री शिकली, शहाणी झाली ती तुझ्यामुळे. तू हा त्रास काढला म्हणून आजच्या पोरीबाई अवकाशात मिरवतात. प्रत्येक जागी कोणीतरी वाईट नजर लावून बसलेलीच आहे ना. आजकालच्या वाईट नजरा आणि त्यातच भ्रूण हत्या, लैंगिक छळ हे तर आहेच. मग आता तुम्ही सांगा, मुलगी शिकली, प्रगती झाली हे फक्त म्हणण्यापुरतेच आहे का? आज स्त्रिया सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहेत. ते खूप मोठे देखील झाले आहेत. आमच्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या तर अवकाशात जाऊन आल्या आहेत. पण तरीही आपण जुन्या परंपरांमध्येच का अडकून पडलो आहोत? स्त्री म्हणजे देवघरातील मांगल्य. मग हेच मांगल्य तिला स्त्री म्हणून का जगू देत नाही? की आम्ही जे कार्य केलं ते तुमच्यापर्यंत पोचलंच नाही. म्हणूनच आम्हाला वाटते पुन्हा जन्म घ्यावा लागेल, स्त्री पुरुष समानता काय आहे हे सांगण्यासाठी आणि आमच्या झोपलेल्या माता भगिनींना जागे करण्यासाठी. बायांनो, मी तुमच्यासाठी शेंगोळे झेलले, शिव्या शाप ऐकल्या, अंगावरती शेण चिखल झोडलं. पण तुम्ही आधुनिक म्हणत कुठेतरी भरकडत का चालला आहेत? आणि हे थांबणार तरी कुठे? मी आणि ज्योतिरावांनी पाहिलेल्या स्वप्नातला समाज कसा होता
ते पुन्हा दाखवण्यासाठी धन्यवाद.